नमस्कार. मी अविनाश परांजपे जवळजवळ 3 महिन्यानंतर एक व्हिडिओ बनवतो आहे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज आपण बघणार आहोत अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव म्हणजे काय? तर ज्यावेळेस भक्त हा परमेश्वराची भक्ती करत असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये जे वेगवेगळे बदल होत जातात आणि तो परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होत जातो, तेव्हा त्या बदलांना अष्टसात्विक भाव असं म्हटलं जातं. हे कोणते कोणते आहेत? तर स्तंभ, स्वेद, रोमांच, वैवर्ण्य, वेपथू, स्वरभंगोथ, अश्रू आणि प्रलय. आता आपण ह्या 8 भाव जे आहेत त्यांचा जरा अभ्यास करू. स्तंभ म्हणजे काय? तर माणूस जेव्हा परमेश्वराची भक्ती करत असतो आणि अष्टसात्विक भाव जागृत होण्याच्या स्थितीपर्यंत तो जातो तेव्हा त्याचं शरीर एखाद्या खांबाप्रमाणे ताठ होतं. ताठ म्हणजे हालचाल नाही आणि एकदम ताठ त्याचं शरीर होतं. स्वामी रामकृष्ण परमहंसांचा हा अनुभव लोक सांगतात. दुसरा भाव म्हणजे स्वेद. माणसाला दरदरून घाम फुटतो परंतु तो भीतीमुळे नसतो. तिसरा भाव म्हणजे रोमांच. रोमांच म्हणजे शरीरावरचे जे केस असतात, हातावरचे जे केस असतात ते ताठ होतात आणि शरीर ज्या ठिकाणी त्वचेतून बाहेर आलेले असतात ती छिद्र दिसायला लागतात. चौथा म्हणजे वैवर्ण्य. शरीर पांढरं फटक पडतं परंतु भीतीने नव्हे, तो परमेश्वराशी एकरूप झालेला असतो. वेपथू म्हणजे त्याच्या हालचालीला कंप निर्माण होतो, शरीर कंपायमान होतं. नंतर येतो स्वरभंगोथ. स्वरभंगोथ म्हणजे स्वरामधील बदल, स्वर कापरा होतो. नंतर येतात अश्रू. अश्रूंचं जीवन आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं योगदान आहे. अश्रू हे अत्यंत आवश्यक आहेत. 1984 साली जेव्हा भारतामध्ये रंगीत दूरचित्रवाणी वापरात येणार होती तेव्हा अमेरिकेतल्या कंपन्यांनी, फार्मास्युटिकल कंपन्यांनी एक औषध निर्माण करायला सुरुवात केली. कारण त्यांना माहिती होतं की भारतातल्या जागा लहान आहेत आणि लोक जवळून टी व्ही बघितल्यामुळे त्यांचे डोळे बिघडणार. म्हणून मग त्यांनी जे औषध निर्मितीला सुरुवात करायला केली ती म्हणजे अश्रू. अश्रूंचं जे रासायनिक द्रव्य असतं त्या प्रकारचं द्रव्य बनवायला त्यांनी सुरुवात केली. असो, अश्रूंचं आपल्या जीवनामध्ये काय मोल आहे? तर स्त्रिया ह्या रडतात, रागावल्या की रडतात, नवऱ्यावर मुलांवर रागावल्या की रडतात. रडण्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि हे अश्रू जे असतात ते अत्यंत आवश्यक असतात. ज्याप्रमाणे मलमूत्राचं विसर्जन व्हावं लागतं त्याप्रमाणे अश्रूंचं सुद्धा विरेचन व्हावं लागतं. विरेचन झाल्यामुळे त्यांचं दुःख हलकं होतं. नवऱ्यावर त्या रागावतात, उशी फेकून मारतात तेव्हा नेम बरोबर लागेल ह्याची काळजी घेतात, परंतु लाटणं मारतात तेव्हा नेम चुकेल ह्याची दक्षता घेतात. म्हणजे मारून लागणं हा त्यांचा हेतू नसतो, त्यांना राग व्यक्त करायचा असतो. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये वेडाचं प्रमाण जे आहे ते स्त्रियांच्या सुमारे 6 पट ते 7 पट पुरुष वेडे असतात, वेडे होतात. गुन्हे करण्याच्या बाबतीत स्त्रियांचं आणि पुरुषांचं प्रमाण हे जवळजवळ 9 पट आहे. म्हणजे पुरुष हे स्त्रियांपेक्षा 9 पट गुन्हे जास्ती करतात. स्त्रिया ज्यावेळेस रागावतात, रडतात तेव्हा एखादं भांडं आपटतात, परंतु ते भांडं तेच आपटतात जे भंगारमध्ये द्यायचं असतं. त्या एखादा कप फोडतात ज्याचा कान तुटलेला असतो किंवा बशी फोडतात जिला कपचा गेलेला असतो. रडल्यामुळे डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात आणि ते अश्रू बाहेर पडल्यामुळे त्यांच्या दुःखाचं विरेचन होतं. पुरुष शक्यतो रडत नाहीत किंवा एखादा पुरुष रडायला लागला तर इतर पुरुष त्याला म्हणतात, अरे काय बायकांसारखं रडतोस. त्यामुळे त्याच्या रडण्यावर अघोषित बंदी घातली जाते. त्यामुळे त्याचं दुःख कोंडलेलं राहतं. आत्महत्या करण्याच्या बाबतीत सुद्धा पुरुष हे स्त्रियांच्या जवळजवळ 8 ते 10 पट आत्महत्या करतात. स्त्रिया आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या झोपेच्या एवढ्याच गोळ्या घेतात की हॉस्पिटलमध्ये जाऊन सलाईन लावून घेतलं
की दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी परत घरी व्यवस्थित येतात. आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्ती, परंतु आत्महत्या यशस्वी फार कमी होतात. याच्या उलट पुरुष जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं दुःखाचं रेचन न झाल्यामुळे, दुःख कोंडलेलं असल्यामुळे तो एकतर दुसऱ्याचा जीव घेतो किंवा स्वतःचा जीव देतो. आपण बघतो की शेतकरी आत्महत्या करतो, परंतु शेतकऱ्याची बायको नवरा गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांचा संसार सांभाळते. असं हे अश्रूंचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे. आपण नक्राश्रू म्हणून ऐकतो, मगरीचे अश्रू. मगरीच्या डोळ्यातून अश्रू येतात ते फक्त चर्वण क्रियेसाठी येतात असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. माणूस सोडून दुसऱ्या कुठल्याही प्राण्याच्या डोळ्यातून भावनात्मक आनंदाश्रू किंवा दुःखाश्रू येत नाहीत. आणि शेवटची अवस्था अष्टसात्विक भावातली म्हणजे प्रलय. माणूस संपूर्णपणे परमेश्वराशी विलीन होऊन जातो. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत हे अष्टसात्विक भाव जागृत झालेले लोकांना दिसायचे. कधीकधी ते रस्त्यावर बेहोश पडायचे, म्हणजे ती स्तंभ, स्वेद किंवा रोमांच, वैवर्ण्य ह्यातली अवस्था त्यांची असायची. ते बेशुद्ध पडायचे. लोकांना वाटायचं की हे निजधामाला गेले की काय, परंतु शारदादेवी सांगायच्या नाही, त्यांचे सात्विक भाव जागृत झाले. आणि मग ते थोड्या वेळाने परत पूर्ववत हालचाल करायला लागले. असे हे अष्टसात्विक भाव आहेत. भक्त ज्यावेळेस परमेश्वराशी एकरूप होऊन त्याची भक्ती करतो तेव्हा हे अष्टसात्विक भाव जागृत होतात. असो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अष्टांग योगाबद्दल माहिती बघू. नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.